जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची आवक घटलेली आहे असं पाहायला मिळतंय। बाजारामध्ये मिरचीची आवक कमी झाल्यामुळे हिरव्या मिरचीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। जालना बाजारामध्ये सध्या 50 ते 70 रुपये प्रति किलोने हिरव्या मिरचीची विक्री होतीये, तर आवक वाढली तर मिरचीचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जातोय। पालघर जिल्ह्यासह विक्रमगड तालुक्यामध्ये आंबा काजू पिकांना वातावरण बदलाचा फटका बसलेला आहे असं चित्र दिसतंय। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। सकाळी थंडी आणि दुपारी ऊन अशा वातावरणामुळे आंबा काजू या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यंदा नवीन हंगामाच्या सुरुवातीपासून बेदाण्याला चांगला दर मिळतोय। सध्या बेदाण्याचा दर स्थिरावलेला आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रति किलो 60 ते 80 रुपयांनी हा दर वाढलेला आहे। त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। यंदा देशामध्ये पुढील वर्षाच्या प्रारंभी पुरेसा साखर साठा उपलब्ध असणार आहे। साखर उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असतानाही इस्माने हा दावा केलेला आहे। केंद्राच्या मानकानुसार किमान 3 महिन्यांचा शिल्लक साखर साठा पुढील हंगामाच्या सुरुवातीला असणं गरजेचं असतं। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान हरभऱ्याची आवक वाढली आहे। मात्र हरभऱ्यामध्ये ओलावा असल्यामुळे दर कमी मिळतोय। त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेले आहेत। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जालना जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचा पेरा जास्त असून उतारा सुद्धा चांगला आहे। देशातल्या बाजारामध्ये मक्याची आवक स्थिर असून दर सुद्धा स्थिर आहे। आजही मक्याला सरासरी 2100 ते 2300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तर मक्याच्या भावामध्ये पुढील 2 ते 3 आठवडे काहीसे चढउतार पाहायला मिळतील अशी शक्यता आहे। राज्यातील बाजारामध्ये कारल्याची आवक वाढली आहे। त्यामुळे कारल्याला चांगला उठाव असतानाही दरावर परिणाम दिसतोय। कारल्याचे भाव मागच्या आठवड्याभरापासून काहीसे कमी झाले। क्विंटल मागे 300 ते 500 रुपयांचा फरक पडलेला आहे। दर घसरलेले आहेत। बाजारामध्ये कारल्याची प्रति क्विंटल 2.5 ते 3 हजारांना विक्री सुरू आहे। देशातील बाजारामध्ये सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली। मात्र यंदा देशात मुगाचं उत्पादन आता आणखी वाढलंय, आयात वाढली आहे। त्यामुळे मुगाला उठाव आहे आणि सरासरी दर आजही हमीभावापेक्षा कमीच आहे। देशातील बाजारामध्ये सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल 6.5 ते 7.5 हजार रुपयांचा दर मिळतोय। हिंगोलीच्या बाजारामध्ये खरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। खरबुजाला सध्या 20 ते 25 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। त्यामुळे खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। यंदा जिल्ह्यामध्ये खरबुजाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती। पुरंदरच्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उपबाजारात ज्वारीला सर्वाधिक दर मिळालाय। ज्वारीला प्रति क्विंटलला 3700 रुपयाचा दर मिळालेला आहे। या उपबाजारामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा असं धान्य विक्रीसाठी येतं। हिंगोलीच्या बाजारामध्ये कलिंगडाची आवक वाढली आहे। त्यामुळे 5 ते 10 रुपये नगाप्रमाणे कलिंगडाची विक्री करण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे। कमी दरामध्ये कलिंगडाची विक्री करावी लागते। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत। सोलापूरमध्ये युरोपियन युनियनसह इतर देशांमध्ये आंबा निर्यातीसाठी बागांची नोंदणी सुरू आहे। अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे ही नोंदणी केली जाते। मागील आर्थिक वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातून 539 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे।